नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कसे आहात श्रोते हो? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तुम्हाला जास्त वाट पाहायला न लावता आणि गणेशाला वंदन करून चला चालू करूया आजच्या कार्यक्रमाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वप्रथम मी आमंत्रित करते नीला चित्रे मॅडम यांना, परंतु त्याआधी मी त्यांची ओळख करून देते. नीला चित्रे मॅडम यांचे M.Com LLB झालेले आहे. वाचन, प्रवास, मित्र, मैत्रिणी गोळा करणे हाच त्यांचा छंद आहे. कविता, ललित लेख, चारोळी, पत्रलेखन, अभिप्राय लेखन हे सर्व लेखन वैयक्तिक पातळीवर केलेले आहे. 2015 साली स्वप्नपूर्ती हा कविता संग्रह प्रकाशित. काही कवितांना प्रथम, द्वितीय पारितोषिक देखील मिळालेले आहे. नीला चित्रे मॅडम स्वलिखित कविता सादर करत आहे. कवितेचे नाव कळत नाही. नमस्कार श्रोतेहो. तुम्हाला प्रश्न पडला असेल कवितेचे नाव कळत नाही म्हणजे काय? म्हणजे कवितेचं नाव आहे कळत नाही. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगते. आपण सगळेजण मोबाईलला इतके ऍडिक्ट झालेलो आहोत. फक्त मुलांच्या करता आपण बरेच दंडुके आचरणात आणतो की हात लावायचा नाही, बघायचं नाही कार्टून. पण नकळतपणे आपण त्यांच्यावर अन्याय करतो. ह्याच्यावर मुलांचं काय मनोगत आहे त्याबद्दल तसं लिहिलेलं आहे मी. कळत नाही. काय करावे या पालकांचे काहीच कळत नाही. मुलांनाही लागते मदत हे त्यांच्या गावीही नाही. तिचे काम, त्यांचा जॉब यातच सगळे हरवून जातात. अहो, आमचा अभ्यास, प्रोजेक्ट सगळे विसरतात. आम्हालाही टेन्शन असते हे त्यांच्या गावीही नाही. काय करावे या पालकांचे काहीच कळत नाही. टीव्ही मालिका, बातम्या, मॅचेस महत्वाच्या असतात. आम्हा मुलांसाठी मात्र कार्टून पाहणे होते दुरापास. आम्हालाही हवा असतो थोडासा ब्रेक. हे यांना कळत कसे नाही? काय करावे या पालकांचे काहीच कळत नाही. मोबाईल शिवाय यांचे श्वास अडकतात घशात. आम्ही घेतला हाती की नीतीचे पाठ सुरू होतात. मुलांनाही वेगवेगळे ऍप नॅनी करतात हे त्यांना समजत नाही. काय करावे या पालकांचे तेच कळत नाही. जुन्याचा सोस तरीही नवनवीन आकर्षणे त्यांनाही भुलवतात. आत्ताची पिढी वाया जाते म्हणून शंख करतात. अव्वल दर्जाची आधुनिक टेक्नॉलॉजी यांच्या पचनी पडत नाही. काय करावे या पालकांचे खरंच काही कळत नाही. जुने ते सोने खरे तरीही कालानुरूप चालावेच लागते. उज्ज्वल भारताची कर्तबगार पिढी म्हणून आम्हाकडे पाहावेच लागते. नव्या दुनियाचे कौतुक करताना हे मात्र थकत नाही. अशा ह्या आमच्या पालकांचे खरंच काय करावे ते कळत नाही. काय करावे ते कळत नाही. धन्यवाद. एकीकडे आपण मुलांना मोबाईलचे वेड लागले म्हणून रागावतो, पण आपणच इतके टेक्नॉलॉजीचे गुलाम झालेलो आहोत. अशा वेळी मुले काय विचार करत असतील हेच मांडण्याचा मॅडमनी खूप छान प्रयत्न केला आहे. खूप छान कविता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तेजस पाटील सर यांचे शिक्षण बीटेक सिव्हिल इंजिनियर, BA पॉलिटिक्स झालेले आहे. आजवर अनेक कविता, मासिके, साप्ताहिक, दैनिक अंक, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध. सोशल मीडियावरती इंजिनिअरिंग पोएट या नावाने कविता लेखन. तेजस पाटील सर कविता सादर करत आहे. कवितेचे नाव शिवाजींचे गडकिल्ले. नमस्कार सर्वांना. मॅडमांनी माझी ओळख तर करून दिलीच. माझ्या कवितेचं नाव आहे शिवरायांचे गडकिल्ले. कवितेच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल एक थोडासा वेगळा विषय आहे. तर कवितेला सुरुवात करतो. कितीही लिहिलं तरी थोडं पडेल, कितीही लिहिलं तरी थोडं पडेल आणि आभाळालाही कोडं पडेल. काळा मागून काळ सरेल पण छत्रपती शिवरायांचं मात्र नाव उरेल. नुसतंच राजे म्हणून आता उपयोगाचं नाही. त्या राजांच्या गड किल्ल्यांसाठी आपण केले का काही? जे इंजिनियरांनाही जमायचं नाही ते त्यांनी फार पूर्वीच करून दाखवले. जे इंजिनियरांनाही जमायचं नाही ते त्यांनी फार पूर्वीच करून दाखवले. आणि तुम्ही आम्ही मात्र त्यांच्या गड किल्ल्यांवरती आपलं नाव कोरून दाखवले. आज दारू पार्ट्या जेवण ही अनेक किल्ल्यांची स्थिती आहे. आजही दारू पार्ट्या जेवण ही अनेक किल्ल्यांची स्थिती आहे. आज हे असेल तर उद्या काय याचीच भीती आहे. गड संवर्धनासाठी फक्त शासनाकडे निधी मागतोय. गड संवर्धनासाठी फक्त शासनाकडे निधी मागतोय आणि आपणच तंबाखू गुटख्याच्या पुड्या त्या गड किल्ल्यांवरतीच टाकतोय.
संभाजी जयंतीला तू नुसतंच म्हणायचं छावा आणि त्याआधी तोंड भरून खायचा मावा. आता मनातल्या मावळ्यात पुन्हा एकदा घडवा. आता मनातल्या मावळ्याला पुन्हा एकदा घडवा आणि प्रेरणादायी गड किल्ल्यांना स्वच्छता समृद्धीने मडवा. असा बदल मिरवणुकांमध्ये नाचून होणार नाही. हा बदल तुम्हा आम्हालाच करायचा आहे. त्यासाठी दुसरं कोणी जन्माला येणार नाही. धन्यवाद. जय शिवराय. नुसतं जय भवानी म्हणलं की आपसुकच आपल्या तोंडातून जय शिवाजी येतात. पण ज्या शिवरायांनी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केले त्या शिवरायांचे वैभव म्हणजे स्वराज्य, त्यांचे गडकिल्ले. आणि आज आपण त्या पवित्र गडकिल्ल्यांकडे फक्त पर्यटन स्थळ, हिल स्टेशन म्हणूनच पाहत आलोय. त्यावरच प्रकाश टाकणारी ही सरांची कविता खरंच खूप छान. धन्यवाद सर. दीपक सोनवणे सर एक उत्कृष्ट लेखक, कवी, अभिनेता, सूत्रसंचालक, समालोचक तसेच गायक देखील आहे. ते गीतकार, संगीतकार सोबत पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आणि क्रिकेटपटू सुद्धा आहेत. अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील सरांनी केलेले आहेत. स्वलिखित आणि स्वअभिनीत शॉर्ट फिल्म्स देखील केले आहेत. तसेच स्वलिखित आणि स्वरचित 25 ते 20 गाणे युट्यूब चॅनलवर संपादित केलेली आहेत. दीपक सोनवणे सर कविता सादर करत आहे. कवितेचे नाव रथ चाले जीवनाचा. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सादर करतोय रथ चाले जीवनाचा. थोडी आध्यात्मिक पार्श्वभूमी याला. कविता स्टार्ट करतोय. रथ चाले जीवनाचा, घोडा धावे भर धाव, विठ्ठल सारथी रथाचा, पंढरपूर माझे गाव. घोडा जाईना तिरका, विठ्ठला हाती लगाम. घोडा जाईना तिरका, विठ्ठला हाती लगाम. नाही डागाचा ठिपका, पंढरपूर पुण्यधाम. घोडा धावे निरधास्त, नसे कसलेच भय. घोडा धावे निरधास्त, नसे कसलेच भय. न्याय विठ्ठलाचा रास्त, पंढरपूर न्यायालय. घोडा चाले निश्चिंत, बा विठ्ठलाची माया. घोडा चाले निश्चिंत, बा विठ्ठलाची माया. किती जाहले संत, पंढरपुरी लीलया. घोडा लाडका विठूचा, अखंड त्याचे ध्यान. घोडा लाडका विठूचा, अखंड त्याचे ध्यान. पाऊस पाडे चैतन्याचा, पंढरपुरी चाले सन. घोडा चालला वारीत, मर्जी मायबाप विठ्ठलाची. घोडा चालला वारीत, मर्जी मायबाप विठ्ठलाची. रथाचे अचूक गणित, कृपादृष्टी सर्व त्याची. आज आषाढी एकादशी, घोडा पुण्यनगरी आला. आज आषाढी एकादशी, घोडा पुण्यनगरी आला. स्वर्ग विठूच्या पायाशी, रथासहित मोक्ष पावला. स्वर्ग विठूच्या पायाशी, रथासहित मोक्ष पावला. धन्यवाद. जीवन रथ विठ्ठल रूपी चालवत असतो. आपलं शरीर म्हणजे घोडा. त्या घोड्यावर विठ्ठलाच्या भक्तीची लगाम असली की शरीर रूपी घोडा शेवटी विठ्ठलाच्या चरणी विलीन होऊन मोक्ष पावतो. खूप छान कविता. धन्यवाद सर. विशाल सर यांचे MSc रसायनशास्त्र झालेले आहे. लेखन वाचन हाच त्यांचा छंद. डॉक्टर शरद काळे संपादित विज्ञानधारा या अंकातून करपलेला भुकरी मळा ही वनवा या विषयावर आधारित कविता प्रकाशित. विविध साहित्य संमेलनात कविता सादरीकरण. 2019 मध्ये उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्राप्त. कविता जमते तेव्हा हा त्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनल देखील आहे. प्रतिलिपी या ऑनलाईन ॲपवरून लेखन कार्यरत. विशाल पवार सर कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आम्ही कामगार मुंबईकर. नमस्ते मॅडम. सुरुवातीला मी पल्पक टीमचे मनापासून आभार मानतो की त्यांनी असा सर्व वयोगट एकत्रित आणून सर्वांचा एक चांगला कार्यक्रम घडवून आणतायत. आज जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती कविता अर्थातच मुंबईच्या कामगार जीवनावरती आधारित कविता आहे. मी मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबईतल्या लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या कामगारांचं वर्णन मी माझ्या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच तुम्हाला ती आवडेल अशी मी आशा करतो. कवितेचं शीर्षक आहे आम्ही कामगार मुंबईकर. पहाटेचा गजर, बायकोचा जागर, अंगावर शॉवर आणि हातामध्ये डब्बा, हा प्रवास हा नित्याचा मुंबईकरांचा. पायामध्ये चाकरी आणि मुलूकभर नोकरी, पायामध्ये चाकरी आणि मुलूकभर नोकरी. सकाळचा भोंगा आणि गर्दीत चढायची घाई नेहमीच आम्हा मुंबईकरांना. खिडकीतून बाहेर काळा तवंग न्यारा, खिडकीतून बाहेर काळा तवंग न्यारा. वरून पार करतो खाडीपूल सारा, ही वासुंदी गटरी दुनिया आम्हा मुंबईकरांची. हाताला हात देऊ गर्दीत सामावून घेऊ, हाताला हात देऊ गर्दीत सामावून घेऊ. उरावर घेऊ सारे आपल्याच बांधवांना, हा साखळीचा बांध नेहमी आम्हा मुंबईकरांचा. सकाळची लोकल भरते क्षणात होकल, सकाळची लोकल भरते क्षणात होकल.
ट्रेनचा दांडा अवघ्या 4 बोटांचा बांधा, अशी लटकती जिंदगी आम्हा मुंबईकरांची. दिव्यांची चमचमाट, जीवाची घामघुमाट, दिव्यांची चमचमाट, जीवाची घामघुमाट, निथळते अंग दाराशी, लक्षची सुद्धा अपूर्वाई, यापेक्षा का सुगंध परवडे आम्हा मुंबईकरांना. सणासुदीची परवड आणि गावाकडची घालमेल, सणासुदीची परवड आणि गावाकडची घालमेल, उगाचच मनाची स्वप्नवत, ध्यास मात्र मुरतो आमचा जन्मगावी मुंबईकरांचा. दिवसभर हिडीस पिडीस आणि साहेबांची मुरदाडकी, दिवसभर हिडीस पिडीस आणि साहेबांची मुरदाडकी, जवळीक अन मिठाई फक्त ओठांच्या दातांशी, पोटांची खळगी मात्र नेहमीच उपाशी आम्हा मुंबईकरांची. हातावरचा पगार, आता पगार झालाय महिन्याचा, बघूया काय होतंय. हातावरचा पगार आणि बायकोच्या हाती दरबार, महिन्याचा कारभार अवघा गृहकाती, रिकामा खिसा अशी बलतीच बोंब आम्हा मुंबईकरांची. नेहमीची धावपळ आणि बायकांची वावटळ, नेहमीची धावपळ आणि बायकांची वावटळ, सुखाचा घास मुखाशी, रोजचा वेगाचा, बोटात चव आंबट, तरीही आम्हा कळते मुंबईकरांना. आता शेवटचं कडवं. रात्रीची ही झोप आणि भिकेच्या उशीचे ओझे, रात्रीची ही झोप आणि भिकेच्या उशीचे ओझे, काट्यांची ही शर्यत पुन्हा पहाटेशी, अशी अर्धवट झोप आम्हा मुंबईकरांची, अशी अर्धवट झोप आम्हा मुंबईकरांची. तर नमस्कार, खूप छान वाटलं तुमच्या समोर कविता सादरीकरण करून. धन्यवाद. मुंबईमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी लोकांच्या आयुष्यावर आधारित ही कविता. मुंबईच्या धक्काबुक्कीच्या आयुष्यात कामगार वर्गाची स्वतःच्या आयुष्यातील होणारी वणवण या कवितेतून सरांनी मांडली आहे. आणि इतकं सरळ सगळं करूनही त्याच्या हाती काय उरते, तर हा प्रश्नच. खूप छान कविता सर, धन्यवाद. संदीप पवार सर यांचे MA BEd झालेले आहे. विना अनुदानित माध्यमिक विद्यालयात लिटल एजल्स इंग्लिश मीडियम स्कूल वाडा पालघर या ठिकाणी मराठी शिक्षक म्हणून कार्यरत. काव्य करणे, कविता करणे तसेच विविध विषयावर लिखाण करणे, लेख लिहिणे, जीवन प्रवास लिहिणे या सर्व सरांच्या आवडी आहेत. काव्य संमेलनांचे आयोजन, पुस्तक अभिवाचन कट्टा चालवणे, शाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून मोटिवेशन स्पीच, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, हे सर्व उपक्रम सर राबवत असतात. गगन भरारी हा काव्यसंग्रह प्रकाशित, वाचनवेल दिवाळी अंक मध्ये लेख व कविता प्रसिद्ध, तसेच पल्प पब्लिकेशनचा साहित्यभूषण पुरस्कार देखील सरांना प्राप्त आहे. संदीप पवार सर आपली कविता सादर करत आहे. कवितेचे नाव लेक मायेचं लेकरू. धन्यवाद. आवाज येतोय माझा? हो येतोय सर. पल्प पब्लिकेशनचा खूप खूप मनापासून मी आभार मानतो आणि लीना मॅडम मला संधी दिलीत या ठिकाणी बोलण्यासाठी, तर मी तुमचंही मनापासून आभार मानतो. माझी लेक मायेचं लेकरू ही बऱ्याच ज्या वेळेला पुस्तक प्रकाशन झालं आपल्या पल्पकडून, त्याच्यानंतर ही कविता माझी खूप गाजलेली आहे. आणि ही कवितेसाठी निवडसुद्धा बालभारतीने केलेली आहे. तर माझी कविता मी सादर करतोय. लेक घरात नांदते, लेक घरात नांदते, लेक सोन्याचं पाखरू, जसे चांदण्याचं सुख, लेक मायेचं लेकरू. लेक फिरता घरात, लेक फिरता घरात, वाजे घुंगरू आवाज, जणू आनंदाचा मोर, नाचे माझ्या काळजात. राहे घर हे निर्मळ, राहे घर हे निर्मळ, लेक सुखाची घागर, तिच्या राहण्याने भासे, जसे मायेचे काजळ. लेक सासरी जाताना, लेक सासरी जाताना, घर भकास भकास, पडे वावरात माझ्या, जसा दुष्काळ दुष्काळ.
लेक से जा घरात, लेक से जा घरात, ते सुखाचे हे घर, राहे आनंदाने घर, जसे सुखाचे आगर. लेक करते उद्धार, लेक करते उद्धार, जग कुलाची ही नारी, सांभाळते ही घरास, बाप होई उपकारी, बाप होई उपकारी. धन्यवाद. रुबाब हा लेकीचा, लेकती प्रेमाची, गाली ते हास्य तुझ्या मायेचं, जीव हा बापाचा, धैर्य ते आईचं, मन ते घराचं. खूप छान कविता सर, धन्यवाद. विजय वेटम सरांचे MA BEd झालेले आहे. हुरंत काव्यसंग्रह 2010 मध्ये प्रकाशित, मर्म मातीचे काव्यसंग्रह 2024 मध्ये प्रकाशित, प्रकाशनाच्या वाटेवरील साहित्य, वाजंत्री कथासंग्रह, विचारोळी विचारधारा संग्रह तसेच प्राप्त पुरस्कार, नक्षत्र गौरव पुरस्कार 2013, 15वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पुरस्कार 2012, आदर्श शिक्षक पुरस्कार 2013, ग्रामपंचायत नेरले पत्रकार दिन पुरस्कार 2014, विजयालक्ष्मी फाउंडेशन सांगोली पुरस्कार 2015, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य गौरव पुरस्कार 2023. विजय वेटम सर पाऊस ही कविता सादर करत आहेत. सर्व साहित्यिक मित्रांना माझा नमस्कार. पलपचे पण या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी माझी कविता पाऊस ही सादर करतोय. आपल्या भारत देशामध्ये या जुलै महिन्यात सर्वत्र पावसानं रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये पावसाचं वेगवेगळं चित्र दिसतंय आणि त्यातून काही आपत्ती अशी निर्माण झालेली आहे. तर पाहिलेली ही परिस्थिती पावसाची या ठिकाणी मी माझ्या रचनेमध्ये बंदिस्त केलेली आहे. मी आपणासमोर सादर करतोय. पाऊस. पाऊस डोंगरावर डोंगराच्या माथ्यावर, पाऊस डोंगरावर डोंगराच्या माथ्यावर, धावला निर्झर दऱ्या कपारीचा. पाऊस धरणीवर धरणीच्या शेतावर, बुजला शिवार गोजिऱ्या भाकरीचा. पाऊस गावावर गावाच्या कौलावर, गरजला जलमेघ टपोऱ्या कीर्तीचा. पाऊस धरणावर धरणाच्या नदीवर, उधानला पाट विखाऱ्या कर्माचा. पाऊस माळावर माळाच्या ढोबरावर, हंबरला टाहो वासऱ्या गोठ्याचा. पाऊस वाटेवर पाऊस वळणावर, विनला विळखा डांबऱ्या खड्ड्यांचा. पाऊस वेशीवर वेशीच्या कुशीवर, गोठला बेघर उपऱ्या खोपटाचा. पाऊस झाडाच्या फांदीवर पाऊस झाडावर झाडाच्या फांदीवर, कन्हला सानुला बावऱ्या घरट्याचा. पाऊस हृदयावर हृदयाच्या पटलावर, गहिवर लासवर घोगऱ्या नादाचा. पाऊस पुरावर पुराच्या पाण्यावर, वाहिला प्रपंच कापऱ्या हाताचा. पाऊस पापण्यावर पापणीच्या अश्रूवर, आक्रोशला थेंब बिचाऱ्या जिन्याचा. धन्यवाद. पावसाचा हात धरून पळत सुटावं मायरानात, मनातलं गुपी पाऊस सांगावं वाऱ्याच्या कानात. खूप छान कविता सर, धन्यवाद. गणपतराव कनसे सर यांचे NC पथक प्रमुख टिळक हायस्कूल कराड, खजिनदार सातारा जिल्हा विज्ञान शिक्षक संघ, कोषाध्यक्ष महाराष्ट्र विज्ञान अध्यापन महामंडळ, मुख्याध्यापक आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडी, प्राचार्य टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड, चेअरमन कराड पाटण तालुका सेवकांची सहकारी पतसंस्था, सचिव व अध्यक्ष कराड माध्यमिक शिक्षण संघ,
अध्यक्ष टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ गणपतराव कनसे सर कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आमची लोकशाही. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या पलपक प्रकाशनाच्या सर्व सौभाग्यवती हिनाताईंना मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या कवितेच्या वाचन समारंभामध्ये आपण मला सहभागी करून घेतलं. तसेच माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी फार सुंदर कविता सादर केलेल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि माझ्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधींची निवड करतो आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या राज्याचा देशाचा हा कारभार सुरू होतो. सर्वात मोठी जगाची लोकशाही म्हणून आपली लोकशाही प्रसिद्ध आहे. परंतु अलीकडे या लोकशाहीमध्ये थोडेसे काहीतरी विसंगती निर्माण झालेली आहे का काय, असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो. तुमच्याही मनामध्ये निश्चित तो होत असेल. थोडीशी ती खंत आणि त्याच्यावर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे अशा आशयाची माझी ही कविता आहे. माझा काव्य रंगधनु हा कविता संग्रह जो आहे तो 15 जुलै 2022 प्रकाशित झालाय. त्यामधलीच ही पहिली कविता आहे. मी आपल्या पुढे ती सादर करतोय. बघा आपल्याला कशी वाटते. लोकशाहीचे पाईक आम्ही लोकशाही मानतो, लोकशाहीचे पाईक आम्ही लोकशाही मानतो, या देशाचे भवितव्य आम्ही निवडणुकीतून साकारतो, या देशाचे भवितव्य आम्ही निवडणुकीतून साकारतो. लोकशाही आमच्यासाठी आणि लोकशाहीसाठीच आम्ही, लोकशाही आमच्यासाठी आणि लोकशाहीसाठीच आम्ही, नेता आमच्यासाठी सेवक जनता आम्ही सत्वर मालक, नेता आमच्यासाठी सेवक जनता आम्ही सत्वर मालक. कालचक्र हे फिरत राही, कालचक्र हे फिरत राही, लोकशाहीचे संदर्भ बदली, कालचक्र हे फिरत राही, लोकशाहीचे संदर्भ बदली. नेता झाला धुंद मालक, जनता बापुडी झाली चाकर, नेता झाला धुंद मालक, जनता बापुडी झाली चाकर. नीती नावाचे अद्भुत शस्त्र, नीती नावाचे अद्भुत शस्त्र कुणा न करते कधीच माफ. कालचक्राच्या धारेमध्ये धुंदाला ती ठार मारे, कालचक्राच्या धारेमध्ये धुंदाला ती मारेल ठार. आणि शेवटचे कडवं जे आहे त्यामध्ये आपणा सर्वांनी या संबंधी विचार करण्यासारखा आहे. आपण सर्वांनी याचा विचार केला तर निश्चितपणे लोकशाही आपली चांगलीच राहील असं मला वाटते. लोकशाही देवतेचे, लोकशाही देवतेचे पावित्र्य आम्ही जपणार, लोकशाही देवतेचे पावित्र्य आम्ही जपणार. या देशाला दुनियेमध्ये महान आम्ही करणार, या देशाला दुनियेमध्ये महान आम्ही करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भारत. या भारत देशाची लोकशाही, निवडणुका, जनता, नेते या सर्व गोष्टींचे वर्णन सरांच्या या कवितेतून झाले. खूप छान कविता. धन्यवाद सर. हनुमंत वरे सर यांचे गायन, वाचन, विनोद, पर्यटन, काव्य साहित्य, लेखन, अभिनय हे सर्व छंद आहेत. समाजरत्न रत्न, अध्यात्मरत्न, शीघ्र काव्यरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित हनुमंत वरे सर जीवन ही कविता सादर करत आहे. आजच्या या ओपन माईक पोएट्रीमध्ये सगळ्यांनीच आपल्या अतिशय सुंदर कविता सादर केलेल्या आहेत आणि या एपिसोडचे जे कोणी पार्टिसिपेंट आहेत ते सगळे पल्पला कुठल्या ना कुठल्या रूपानं जोडले गेलेले आहेत आणि सगळेच मान्यवर याच्यातले कोणी पदाधिकारी आहेत. कनसे सरांच्या विषयी विशेष सांगायचं गेलं, आपल्या पल्पचा जो पहिला साहित्य संमेलनाचा कार्यक्रम झाला त्याच्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष कनसे सर होते. पहिल्यापासूनच आपल्या पल्पला त्यांचं अतिशय छान मार्गदर्शन लाभलेलं आहे. आता सध्या त्यांच्या पल्प थ्रू पुस्तकाचं एक कंपोजिशन चालू आहे. यशवंतराव चव्हाणांच्यावर अतिशय सुंदर माहिती, पहिल्यापासूनच त्यांचा जीवनपट त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. तो लवकरच तुम्हा सगळ्यांना वाचायला देखील मिळेल. तसेच संदीप पवार सर, विशाल पवार सर, दीपक सोनवणे सर, तेजस पाटील सर हे सगळे आपल्या पल्पचे पदाधिकारी आहेत. संदीप पवार सर आपल्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि
पल्पकचा साहित्यभूषण पुरस्कार सुद्धा त्यांच्या प्रतिकार या पुस्तकाला मिळालेला आहे. आणि ही पल्पकसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे की त्यांचं आज जी कविता त्यांनी सादर केलेली आहे त्या कवितेचं बालभारतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. खूप अभिनंदन संदीप पवार सर, खूप छान वाटलं. आणि आणखी एक पल्पकच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत किरण तोडकर सर, तर त्यांना एक कविता सादर करायची आहे. आजचं कवी संमेलन हे भारदार मोसमी पावसासारखं मस्त झालं. आज एक मी रचना सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे तोच मोती माझा गुरु. तोच मोती माझा गुरु. कवितेचं जास्त परिचय देणार नाही, कविता सांगताना तुम्हाला परिचय कळेल. कवितेचं शीर्षक आहे तोच मोती माझा गुरु. मृत्यू धावतो माणसामागे, मृत्यू धावतो माणसामागे की माणूस धावतो मृत्यू मागे. कोण सांगेल रे मजला, कोण सांगेल रे मजला. जीवन जगत जगत, जीवन जगत जगत त्या दिशेने जातोस रे तू माणसा, त्या दिशेने जातोस रे तू माणसा. मृत्यू धावतो माणसामागे की माणूस धावतो मृत्यू मागे. कोण सांगेल रे मजला. जीवन जगत जगत जातोस दिशेने तू त्या माणसा, जातोस दिशेने त्याच तू माणसा. तरीही नाही कळला मृत्यू तुझाच तुझला, तरीही नाही कळला मृत्यू तुझाच तुझला. लाख कोटी क्षण जगुनी, लाख कोटी क्षण जगुनी एका क्षणाचा मृत्यू नाही अडवता आला रे तुझला. एका क्षणाचा मृत्यू नाही अडवता आला रे तुझला. आणि म्हणे माझा मीच करता, माझा मीच करविता. आणि म्हणे माझा मीच करता, मीच करवता. असे म्हणून तू जगला, असे म्हणून तू जगला. असा एखादाच युग पुरुष मरूनही जगला, असा एखादाच युग पुरुष मरूनही जगला. सांग माणसा तो तूच का, सांग माणसा तो तूच का. का हा नुसता खेळ दैवाचा त्याने खेळवला आणि तू खेळला. का हा नुसता खेळ दैवाचा त्याने खेळवला आणि तू खेळला. आणि हरलास मात्र तूच माणसा, आणि हरलास मात्र तूच माणसा. साधा सोपा नीतीचा नियमही नाही कळला, साधा सोपा नीतीचा नियमही नाही कळला. जो जन्मला तो मरला. साधा सोपा नीतीचा नियमही नाही कळला. तो जो जन्मला तो मरला. तुझाच मृत्यू तूच विसरून माणसा हा दुनियेत रमला. तुझाच मृत्यू तो विसरून तो हा दुनियेत रमला. खेळ हा नुसता सुखदुःखाचा, खेळ हा नुसता सुखदुःखाचा त्या सागरात तू डुबला. खेळ हा नुसता सुखदुःखाचा त्या सागरात तू डुबला. असा एखादाच मोती त्यात चमकला, असा एखादाच मोती त्यात चमकला. तोच मोती माझा गुरु ठरला, तोच मोती माझा गुरु ठरला, तोच मोती माझा गुरु ठरला. नमस्कार, धन्यवाद. खरं तर सरांनी खूप छान कविता सादर केली. आपल्या आयुष्यात आपलं काहीच नसतं, मीपणा किंवा आपलं हा शब्द काढून टाकला तर आयुष्य खरंच खूप सुंदर होतं. सुख दुःख तर नेहमी आपल्या आयुष्यात येतच असतं, कारण श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही वेळ निघून जाईल, मग ती सुखाची असो किंवा दुःखाची. खरंच खूप छान कविता सर, धन्यवाद. पल्प पब्लिकेशनच्या सर्व लीनाताई आपणास आणि सारस्वतास सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि आभार व्यक्त करतो की खूप छान तुमच्या कविता मला ऐकायला मिळाल्या. आज माझी छोटीशी रचना सादर करतोय. तत्पूर्वी एक चारोळी घेतो. चिंता नाही उद्याची, चिंता नाही उद्याची, होईल बरसात विचारांची. शारदेचा मी पुजारी, गुंफेल शब्द सत्याची. मॅडम, सध्या काही प्रसंग असे डोळ्यासमोर येत आहेत आणि अनुभवतोय मी. त्यावरती एक सुंदर अशी एक रचना आहे की इतर लोकांना सुद्धा प्रेरणा देऊ शकते. मी फार जवळूनच ही अनुभूती घेतोय. रचनेचं नाव आहे करूया संकल्प. करूया संकल्प. नश्वर देहाचा तुरे धनी, नश्वर देहाचा तुरे धनी, कर अवयव दान. दानात दान श्रेष्ठ, तू मनी रे जाण. करून रक्तदान वाचवू प्राण, करून रक्तदान वाचवूया प्राण. थेंब रक्त थेंब तुझा रे अनमोल, मानवा तू रे जाण. नेत्रदान तुझे रे श्रेष्ठ, नेत्रदान तुझे रे श्रेष्ठ. दृष्टीहीना दे तू दृष्टी,
उधळण इंद्रधनुची अंध व्यक्ती पाहू दे सृष्टी. करुणी दान किडनीचे ऋण माणुसकीचे पेडू. करुणी दान किडनीचे ऋण माणुसकीचे पेडू. देऊन फुफ्फुस श्वास जीवाचा जीवा रे जोडू. होण्याआधी राख तुझी कर निश्चय अवयव दानाचा. होशील तू जगी थोर तुझ्याच रे विचारांचा. होशील तू जगी थोर तुझ्याच रे विचारांचा. धन्यवाद मॅडम, संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान कविता सर, धन्यवाद. पुढच्या ऑगस्टमध्ये आपल्या ह्या ओपन माईक पोएट्रीच्या कार्यक्रमाला किंवा आपण हा जो प्रोग्राम घेतो याला 1 वर्ष पूर्ण होतंय. आपण ऑगस्ट 2023 मध्ये, बरोबर ना अश्विनी मॅडम, हा प्रोग्राम चालू केलेला होता आणि फर्स्ट एपिसोड पासून या प्रोग्रामचे, ओपन माईक पोएट्रीच्या प्रोग्रामचं निवेदन अश्विनी मॅडमनी केलेलं आहे आणि हे 12 एपिसोड आय थिंक नेक्स्ट मंथ मध्ये कम्प्लीट होत आहेत. 1 वर्ष पूर्ण होतंय. सो ऑगस्टचं जे लास्ट संडेचं ओपन माईक पोएट्री प्रोग्राम असणार आहे तो सगळ्यांनी ऐकायला जॉईन व्हा. आपल्या या ओपन माईक पोएट्रीला कोणतेही चार्जेस नाही आहेत. दुपारी प्रत्येक महिन्याच्या लास्टच्या संडेला दुपारी हा प्रोग्राम अरेंज केलेला असतो आणि छान छान कविता नक्की ऐका आमच्या सगळ्या लेखकांच्या आणि लेखकांना रिस्पॉन्स करा. तुमच्या कमेंट्स, तुमचे जे काही थिंकिंग आहे या कवितेबद्दलचे ते जर कमेंटमध्ये लिहिले तर ज्या कोणी कविता प्रेझेंट केलेल्या असतील त्यांना एक ते छान मोटिवेशन असतं. आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सुंदर कविता सादर केल्याबद्दल सर्व कवींचे खूप खूप धन्यवाद. अशाच सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी आमच्या पल्पब यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कविता कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.